चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये मोठी राजकीय खळबळ माजली आहे। विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील सिंदेवाहीचे काँग्रेस नगराध्यक्ष भास्कर नन्नावरे आणि काही नगरसेवकांचे भाजप आमदार बंटी भागडिया यांच्या सोबतचे फोटो समोर आलेले आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नेते विक्ट्री चिन्ह दाखवत असल्याने सर्वांच्या चर्चांना उधाण आले। विशेष म्हणजे निलंबनाची धमकी दिल्यानंतरही 60 पेक्षा अधिक काँग्रेस नगरसेवक अद्याप नॉट रिचेबल असल्याने जिल्ह्यात काँग्रेस समोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। भाजप आमदार बंटी भागडिया यांच्यासोबत हे नगरसेवकांचा हा फोटो समोर आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळे नगरसेवक आपल्या हाताने वी फॉर विक्ट्री दाखवतायत। एकीकडे विधान परिषदेची निवडणूक तोंडावर आहे, हे सगळे नगरसेवक हे मतदार आहेत या निवडणुकांचे आणि हे मतदार असलेले नगरसेवक नॉट रिचेबल होते। आता या नॉट रिचेबल असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांचा फोटो समोर येतोय, तो फोटो आहे भाजपचे आमदार बंटी भागडिया यांच्यासोबतचा। त्यामुळे आता काँग्रेससाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा मोठा सेटबॅक म्हणावा लागेल। विजय वडेट्टीवार यांच्यासाठी मोठा धक्का म्हणावा लागेल। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, अधिकचे तपशील त्यांच्याकडून। जितेंद्र, नक्कीच मोठा सेटबॅक म्हणावा लागेल, कारण वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि भाजप आणि काँग्रेसचं जे आहे ते संख्याबळ जुळवण्याकडे आपलं लक्ष केंद्रित असल्याचं या माध्यमातून दिसून येते। मात्र उमेदवार जाहीर होण्याच्या पूर्वीच काँग्रेसचे 60हून अधिक नगरसेवक जे आहेत ते नॉट रिचेबल झालेले आहेत आणि नॉट रिचेबल झाल्यानंतर त्यांचा एक फोटो समोर येतो जे आमदार भाजपचे आमदार बंटी भागडिया यांच्यासोबत आहेत। त्यामध्ये सिंदेवाहीचे नगराध्यक्ष भास्कर नन्नावरे यांचाही फोटो आहे। त्यामुळे हे नक्की नेमके नॉट रिचेबल झाले कसे, कुठे आहेत, यामध्ये भाजपचा हात असल्याचा आरोप काँग्रेसनेही केलेला होता। मात्र याची कुणकुण काँग्रेसला लागली नाही का हा प्रश्न उपस्थित होतोय, कारण निवडणूक ही महत्वाची आहे। यापूर्वी ही निवडणूक ही झालेली होती आणि या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत असल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेस नेत्यांनी केलेला आहे। आता नेमके हे नगरसेवक कुठे आहेत? काँग्रेसने भलेही इशारा दिलेला आहे की त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, त्यांच्यावर व्हीप जारी करून जर त्यांनी व्हीपचं उल्लंघन केलं तर त्यांची नगरसेवक पदही जाईल। मात्र अजूनही असं इशाऱ्यानंतरही हे नगरसेवक परत आलेले नाहीत। त्यामुळे आता नेमकं पुढे काय होतं, या नगरसेवकांचा ठाव ठिकाणा लागतो का, काँग्रेस काय भूमिका घेतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। विक्रांत, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।